हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? हो, आणि मला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे. लाईव्हला यायला वेळच भेटत नाही आहे, कारण कामाच्या रुटीनमध्ये एवढी बिझी झाली आहे की स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी वेळ द्यायला एवढा वेळच भेटत नाही आहे. त्याबद्दल मी सगळ्यांना हात जोडून सॉरी बोलतो बरं का पहिल्यांदा. आणि हे आमचे जेजू, म्हणजे माझी ही मोठी बहीण रचना आणि तिचे मिस्टर. एकदम आमच्या दोघांचं कसं कुत्रा मांजरासारखं आहे. कधी तुझं माझं जमाना, तुझ्याशिवाय करमना असं झालेलं आहे बघा. आणि हा माझा भाऊ प्रथमेश, तो त्याचा भाचा, ते तर तुम्हाला माहीतच आहे. आणि कसं असताना मामा भाचीची जोडी म्हणजे लाखात भारी. कसं आहे, त्याचं चाललं होतं दादूचं आणि त्याचं पी दे पी दे. आणि बघा ना, दादू काय करायचा, पी द्यायचा पण लगेच पुसून टाकायचा. आणि तुम्हाला तर माहिती आहे शौनक किती म्हणजे शौकीन आहे वशाटाचा. तर खात होता तो सूप, आणि इकडं शर्लींचं, दादूचं, शौर्याचं चाललं होतं बाबा. हा बहिणीचा मोठा मुलगा शौर्य. दादूचं काय बाबा, आज सगळी सेवा मामाकडनंच करून घेणारे वाटतं. आणि काय झालं होतं ना, नवीनच मी पण आता काम करते, जॉबला लागली आहे ना. आणि मग यांचं सगळ्यांचं चाललं होतं जॉबला लागले, पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे. त्याच्यामुळं हे सगळे आले होते इंदापूरला. आप्पाचा काय अन्नाचा कट्टा असं काहीतरी आहे. आणि तिकडं खेकडा स्पेशल खूप छान आहे हॉटेलला बरं का. म्हणजे घरात आम्हाला सगळ्यांनाच, मला, दीदीला, भैयाला सगळ्यांनाच खेकडे खूप आवडतात. त्याच्यामुळं म्हणलं या मग इंदापूरला करूयात पार्टी. आता कसं आहे ना, आहे मी बाबा नाही का जॉबला लागले म्हणल्यावर माझ्या खिशाला तर कात्री लागणारच की नाही का. मग चालली होती धिगाणा मस्ती, काही काही गप्पा, इकडं असं झालं तिकडं तसं झालं हे सगळे सांगत होते. आणि कसं माझं आणि भैयाचं पहिल्यापासूनच खूप जमतं बरं का. तो मला सांगायचा, अगं हे असं झालं, अगं ते तसं झालं, सगळ्या काही ज्या बातम्या आहेत तो सगळ्या एकदमच द्यायचा. त्याचा विचार होता की काय काय माहिती, सगळं सांगायचा. कसं असतं ना, लहानपणी रोज एका ताटात जेवणारं, रोज एकत्र खेळणारे, हे करणारे. आज तिघं पण तिन्ही गावाला असे वेगवेगळे झाले. तिघं पण संसारात बिझी झालो असं म्हणलं तरी चालेल नाही का. आणि नंतर फायनली आमची ऑर्डर आलेली होती, तर मग तिघांनी पण खेकडा स्पेशल घेतला होता. आणि जेजूंना आहे ना, जेजूंनी मागवलेलं मटण, त्यांचं काही ती थाळी आलीच नव्हती. तर ते म्हणले तुम्ही जेवा आता, मी झोपतो. म्हणजे राग आला होता कसला की त्यांचं ताट आलं नाही, आमचं आलंय म्हणून. पण आता व्यक्त कसं करतात. आलं बाबा फायनली जेजूंचं पण ताट आलं. तर हे बघा, जेजूंनी मटण मागवलेलं, कारण त्यांना काही खेकडा आवडत नाही. खेकडा खाणारे आम्ही तिघं शो केले. तिघांना पण, मला, दीदीला, भैयाला, तिघांना पण खेकडा खूप आवडतो बरं का. लहानपणी काय करायचो, तो खेकडा असायचा ना, तो चुलीमध्ये टाकून असं भाजून खायला, वा मस्त. आठवलं तरी अशी चव एकदम डोळ्यासमोर येते. दादूचं काय, आज काय दादू मामाला सुट्टी देत नाही. कसा खातोय ना खेकडा. म्हणजे आमची सवय पोरांना पण लागते की काय काय माहिती. फायनली जेवण वगैरे झालं, आणि मी गाडी घेऊन आले होते ना, आणि हे सगळे भिगवणवरनं आले होते. मग जेजू म्हणले राहू दे आता, अंधार पण खूप झालाय, मी जातो गाडी घेऊन, तू या गाडीमध्ये, मोठ्या गाडीमध्ये, गारही लागते पोरांना. मग ह्यांनी मला गावापर्यंत सोडलं आणि हे जाणार होते. मग तर तिथं जेजूंची आमच्या मस्ती चालू झाली. काय बाबा, जेजू म्हणजे हां, जेजूंची ओळख करून द्यायचं राहिलंच. जेजू भिगवणमध्ये एक छोटंसं गाव आहे डिक्सर, तिथं खताचं खूप मोठं दुकान आहे त्यांचं. 103 असतं मसाले पान घ्या. आणि खूप प्रसिद्ध पण आहे बरं का. मागच्याच वर्षी त्यांना इंदापूर तालुक्यामध्ये नामांकित कृषी त्यांना अवॉर्ड भेटला होता. आणि नंतर जेवण केल्यानंतर स्वीट खायचं म्हणून आम्ही इथं आलो होतो विघ्नहर्ताला आईस्क्रीम घ्यायला. पण काय झालं बघा ना, पोरांची किती धावपळ चालली आहे. आणि शर्लीन आणि शौर्य या दोघांचं काय, सारखं तुझं माझं चालूच असतं. ऐसा क्यों है यहाँ. दादूची घाई बघा आईस्क्रीमसाठी. पण काय झालं शेवट बघा, हॉटेल खूप मोठं आहे, स्वच्छता पण तेवढीच होती, पण आहे ना आहेत का तिथं आईस्क्रीमच नव्हती. आईस्क्रीमच भेटली नाही. पोरं निघाले मग नाही म्हणल्यावर. नाहीये दादा, चला पुढे जाऊ.
दिदी लागली ओरडायला, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणले आणि तिथं आईस्क्रीम पण नाही. चला बाबा आईस्क्रीम घ्यायला आलतो म्हणत आईस्क्रीमच नाही. आणि मग घरी निघालो होतो. जाता जाता मग दादूचं काय, दादू बसला मामाच्या मांडीवरती गाडी चालवायला. शेवटी लाडका भाचा ना. चला तर मग टाटा बाय बाय सगळ्यांना, काळजी घ्या आणि हो तुमचं माझ्यावरती जे प्रेम आहे ते असंच राहू द्या. बाय.